पप्प्यानी ना चांगल्या जमिनीचं का वाटोळ केलंय आणि चौकात बसतो नुसता म्हणतो की मी प्रगतील शेतकरी म्हणून. बघा ना आता कशा नुसत्या सेल्फी काढितो. चला रे पोरांनो बघू ह्याच्याकडे. अरे पप्प्या काय शेतीचं वाटोळ केलंय? शेतीचं वाटोळ केलंय? नाही तर काय, ऊसा सगळं गाभाळच उगावलंय. ऊसात गबाळ झालंय? येडाय तू, हे ऊस बघ आठवड्यात एवढा मोठा झालाय. टेक्निकल पद्धतीने शेती करतो मी. तुला वाटत असं आता ऊसामध्ये गबाळ झालंय. ही ऊसामध्ये मी आंतरपिकं घेतले ते. शेळीला खाण्यासाठी लय भारी असतं. शेळीची बोकडं आहेत ना महिन्यात 10 ते 20 किलोची होत्या. आणि जर ही म्हशीला जर चारला ना, हे पाला की तुम्हाला वेल दिसत असेल, ते वेल आहे ना म्हशीला जर चारला ना, 10 लिटरची जर म्हैस असेल ना तर ती 20-25 लिटर दूध देते. एवढी भारी ना ही क्वालिटी मी फक्त माझ्याच रानात लावली. माझ्यासारखी शेती ना आपल्या पंचक्रोशीत कोण करत नसेल. अरे तुम्हाला माहिती नसेल, ही जी दिसते ना आंतरपीक, ही तुम्हाला गबाळ दिसतंय ना, ही माल आहे ना माझ्या थोड्या वेळाने ह्या मालाची कटिंग होणार आहे आणि बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करणार आहे. लय समृद्ध होणार आहे, लय श्रीमंत होणार आहे मी. माझ्यासारखी शेती कुणीच करू शकत नाही. आणि तुम्ही मला नाव ठेवतोय इडी, तुम्ही माझं मार्गदर्शन घ्या, श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. हा घेतो ना तुझं मार्गदर्शन आणि होतो ना आम्ही बेखारी. अरे तुझ्या बापाने अशी शेती केली का? आम्हाला याला वा म्हणून